आम्हाला मुलासारखेच वाटत होते. 16 वर्षाचे होते. आले की बस पिठलं भाकरी. आजही त्यांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे. माझं प्रेरणास्थान आणि माझे हिरो गडकरी साहेब आहेत. ते राजकारणापेक्षा समाज जीवनाची कामं ही फार मोठ्या प्रमाणात करत राहिलेले आहेत. व्यक्तिगत संबंध जे आहेत, पारस्परिक संबंध जे आहेत, त्यातलं सहकार्य, सौहार्द आणि समन्वय हा मनाच्या प्रेमापासून अगदी जीवापासून किती आहे महत्त्वाची आहे. नितीन गडकरी देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व, राजकारणातले एक दिग्गज नेते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते दिल्लीतले एक राजकीय वजनदार नेते म्हणून त्यांचा आजवरचा प्रवास. नितीन गडकरी म्हटलं की देशातील रस्ते, उड्डाणपूल डोळ्यासमोर येतात आणि म्हणून लोक विनोदानं त्यांना रोडकरी देखील म्हणतात. नागपूर जिल्ह्यातला धापेवाडा इथला त्यांचा जन्म. बालपण नागपुरात गेलं, शिक्षणही नागपुरातच झालं, पण धापेवाड्यासोबतची नाळ मात्र आजही कायम जोडलेली आहे. नितीन गडकरी यांच्या मनात धापेवाड्याविषयी आणि धापेवाड्यातल्या लोकांप्रती अत्यंत प्रेम आणि आदर आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत ते अधूनमधून या आपल्या गावी जातात. गडकरी साहेब आणि धापेवाडा म्हणजे श्रद्धा आणि प्रेमाचा अतूट असा बंध. नितीन गडकरी यांच्या जीवनातील धापेवाडा ते महाल या आठवणी आपण या विशेष कार्यक्रमात बघणार आहोत. नमस्कार, मी देवनाथ. आपण बघत आहात शंखनाद. आज मी आहे धापेवाडा येथे. धापेवाडा हे गाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव आहे. आज मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी नितीनजींचा जन्म झालेला होता. धापेवाड्यासारख्या छोट्या गावात त्यांची आजही येणे जाणे असते. आज आपण त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या गडकरी वाड्यामध्ये भेट देत आहोत आणि गडकरी वाडा सध्या कशा स्थितीत आहे हे बघणार आहोत. धापेवाडा हे विदर्भाचं प्रतिपंढरपूर. इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, ज्यात स्वयंभू अशी मूर्ती सुद्धा आहे. नदीच्या काठावर असलेल्या मंदिराच्या अगदी पाठीमागे 100 वर्ष जुना असा गडकरी वाडा आहे. गडकरी हे धापेवाड्याचं एक सधन कुटुंब. भानुमती आणि जयराम गडकरी या दाम्पत्यांच्या घरी नितीनजींचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला. धापेवाड्यातला हा गडकरी वाडा आजही जुन्या आठवणी सांगतो. या वाड्यात माहूरच्या रेणुका मातेचं अधिष्ठान असलेलं सुंदर असं देवघर आहे, जे गडकरी कुटुंबियांचं कुलदैवत आहे. आजही तिथे नित्यनेमानं पूजा होते. वाड्याच्या मधोमध अंगणात तुळशी वृंदावन आहे. घराच्या भिंतीवर पूर्वजांचे कृष्णधवल असे फोटो आहेत. गडकरी यांची धापेवाड्यात वडिलोपार्जित शेती आहे. तिचा सांभाळ करण्यासाठी दिवाणजी म्हणून देवाजी आणि कुसुमताई ठाकरे यांच्याकडे गेली अनेक वर्ष जबाबदारी होती. गेली सुमारे 2 दशकं त्यांनी या वाड्यासाठी आणि या कुटुंबासाठी काम केलं. मात्र गडकरी आणि हे कुटुंब यांच्यात नोकर आणि मालक असा संबंध कधीच निर्माण झाला नाही. देवाजी हे नितीनजींना बापूजी म्हणून हाक मारायचे. आजही हा ऋणानुबंध सांगताना देवाजी भाऊक झालेले असतात. त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण सुरू असतानाच मी त्यांच्याकडं नोकरीला लागलो होतो. तेव्हा त्यांच्या शेतीवर मी काम करत असताना ते शिक्षण करून परत पुन्हा कॉलेजचे इलेक्शन वगैरे लढत होते. त्याच्यातही त्यांचा खूप विजय झाला. परत ते शेतीसुद्धा पाहायचे. लहानशी दुना असून सन्यानी दुनेवर येऊन सन्यानी ते सगळं कास्तकारीचं कारभार पाहत होते आणि त्यांचा कास्तकारीबद्दलचा विश्वास माझ्यावरचा इतका होता, भरपूर मोठा विश्वास होता. किती पैसे लागले तरी कधी त्यांनी विचार माझ्याबद्दल केलेला नाही आणि मी त्यांच्याबद्दल काही कमी पेशी केली नाही. 200 पोत्याचा माल जरी विकायचं काम पडलं तरी त्यांनी माझ्याकडे फिरून नाही पाहिलं. मी स्वतः माल सावनेरला नेऊन विकून
त्याचा तुकारा एका पिशवीमध्ये शेंगाच्या भरून सनेनी त्यांच्याकडे नेऊन पोचत होतो. म्हणून तो संबंध आजही माझा टिकून आहे आणि ते मला विसरले नाही. तसंच त्यांच्या आईचंही खूप प्रेम होतं. त्यांचे जावई का बहिणी का सगळ्यावरचं माझं खूप संबंध जवळचा होता आणि तो संबंध आजही आहे. कधी मला आजही काम पडलं तरी गेलो तर त्यांच्या समोर अशी 200 माणसाची लाईन जर लागून राहील तरी त्यांचं लक्ष गेल्यावर, माझ्यावर लक्ष गेल्यावर ते मला तुरंत बोलावून घेऊन सर्व विचारपूस करायचे. आजही त्यांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे. कालांतरानं हे कुटुंब जुन्या नागपूर भागातील महाल परिसरात आलं. हा परिसर संघाच्या मुख्यालयाजवळ असलेला. संपूर्ण गडकरी कुटुंब संघाच्या कार्यात मग्न झालेलं. अशाच वातावरणात नितीनजींचं बालपण गेलं. ते 5 वर्षांचे असताना आईसोबत संघाच्या शाखेत जायसाठी म्हणून यायचे. तुळशीबागेतल्या संघाच्या सर्वात जुन्या शाखेत संस्कारांचे धडे त्यांच्या संदर्भात गिरवले जाऊ लागले. त्यांची माझी पहिली भेट ही संघ शाखेच्या मैदानावर झाली. शाखेच्या मैदानावर झाली. त्याच्यानंतर आमच्या शाळेचे विद्यार्थीही होते, नवी विद्यालय, आणि त्यांचा पुढचा कालखंड त्यावेळच्या जनसंघाच्या कामामध्ये आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये त्यांची सोबत, त्यांचं सहकार्य हे राहिलेलं आहे. गडकरी शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात हुशार विद्यार्थी अशी काही त्यांची ख्याती नव्हती. मला पूर्ण शाळा आठवते आणि मला असं वाटतं की आजच्यापेक्षा ते दिवस आनंदाचे. काही टेन्शन नाही, काही नाही आणि मस्त मजा यायची. महालमधल्या दादासाहेब घनवटे विद्यालयात शिक्षण झालं. या शाळेच्या मैदानावर ते क्रिकेट खेळायचे. 5 वाजता शाळा संपली की मग खो खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल यासारखे खेळ सुरू व्हायचे. हे खेळ खेळणं म्हणजे आनंदाचा क्षण असायचा. लहानपणापासूनच ते राजकीय दृष्ट्या सक्रिय झाले होते. संघाचं एक संघटन असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतला त्यांचा सहभाग त्यावेळेसपासूनच सुरू झाला. नागपूरच्या GS कॉलेज ऑफ कॉमर्स इथनं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीनजींनी नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. भविष्यात त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं अशी अभाविपची सुद्धा इच्छा होती. देशात आणीबाणी लादली गेली नसती तर आपण राजकारणात आलोही नसतो असं नितीनजी पण नेहमीच सांगतात. विद्यार्थी दशेपासूनच आदरणीय नितीनजी गडकरी हे जनसामान्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या प्रश्नांना घेऊन लढतानाचा त्यांचा पिंड हा त्यांनी आजही जोपासला. नवीन नवीन कल्पना आणणे, नवीन नवीन कल्पनांना साकार करण्याचा प्रयत्न करणे आणि समाजामध्ये एक समाजाला उत्थानाच्या दृष्टिकोनातून प्रवृत्त करणे, तयार करणे हा नितीनजींचा विद्यार्थी दशेपासूनचा स्वभाव होता. त्याही काळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडवत असताना परीक्षेला बसण्याकरता आयडेंटिटी कार्ड नाही मिळालं, कुठे ॲडमिशन मिळाली नाही, कुठे फीज कमी करून घ्यायची आहे, या सगळ्यांकरता हिरिरीने भाग घेऊन त्यांना मदत करताना आणि नितीनजींना पाहिलेलं आहे. युवा मोर्चामध्ये असताना युवकांना एकत्रित करणे, संघटन वाढवणे, सरकारच्या विरोधात मोर्चे काढणे, आंदोलनं करणे या माध्यमातून नागपूरच्या समाज जीवनामध्ये गडकरी एक नेतृत्व, एक नेता म्हणून उभे राहिले. नितीन गडकरी यांचा राजकीय जीवनाचा प्रवास भारतीय जनसंघाचे नागपुरातले नेते गंगाधरराव फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू झाला. विधान परिषदेचे सदस्य असताना 1987 मध्ये फडणवीस यांचं कर्करोगानं निधन झालं. नागपूर विभागातलं पदवीधर मतदारसंघाचं पद त्यामुळे रिक्त झालं. त्यानंतर नितीन गडकरी यांना तिथे उमेदवारी मिळाली. 1989 मध्ये वयाच्या केवळ 31व्या वर्षी त्यांनी ही निवडणूक जिंकली आणि विधान परिषदेत सर्वात तरुण सदस्य ते बनले. इथनं राज्यातल्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. पुढे 1995 मध्ये भाजप आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीनजींना संधी मिळाली.
या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. राज्यात अनेक रस्ते आणि उड्डाणपुलांचं बांधकाम त्यांच्या कार्यकाळात झालं. या कामांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात दीर्घकाळ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना विनोदानं रोडकरी किंवा पुलकरी असं म्हणायचे. सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी नितीनजी मला घेऊन गेले होते आणि रात्री 11, 11:30, 12ची वेळ होती. मी त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे जवळजवळ 1-1.5 तास आम्ही बसलो आणि त्या बसण्यामध्ये बाळासाहेबांचं नितीनजीविषयी जो विश्वास होता, नितीनजीविषयी बद्दलचं जे प्रेम होतं ते अद्भुत होतं, अभूतपूर्व होतं. असं जर मी म्हटलं तर यालाही याचं कारण असं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचे होते, नितीनजी वेगळ्या पक्षाचे होते. तरीही त्यांची वेळ जमवून घेण्याचं हे केवळ या नितीनजीच्या प्रेमामुळे होतं असं मला वाटतं. आदरणीय गडकरी साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. तेव्हापासून आमचा जर सहवास अतिशय जवळचा आला आणि नेहमी आम्ही कामासाठी जायचं तर ते सांगायचे भाषणामध्ये का पहा आमच्या गावचे सरपंच आणि सदस्य आले आहेत, तर हे बऱ्याचशा विकासाच्या गोष्टीवर येतात. आणि त्यावेळेला धापेवाडा सावनेर कळमेश्वर जो हा मेन रोड आहे हा त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून 18 फुटाचा रोड झाला. त्यानंतर साहेबाच्या माध्यमातून जसं नदीचं खोलीकरण आहे, पांडुरंगाचा जीर्णोद्धार आहे, मंदिराचं काही बांधकाम आहे, कोळबास्वामी महाराजाचं काही बांधकाम आहे. याच्यामध्ये अनेक जे धापेवाड्यामध्ये देवस्थान आहे, तिकडे आपलं मारुती देवस्थान आहे, इकडे संत वारामाय आहे, तिकडे गजानन महाराज असो, इकडे आपलं संत सावता मंदिर असो, याच्यामध्ये साहेबांनी लक्ष घालून विशेषतः या ठिकाणी निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन गडकरी यांनी पुढे राज्याच्या राजकारणात आपला जम बसवला. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. गेली 10 वर्ष ते केंद्राच्या राजकारणात आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. साधा पॅन्ट आणि शर्ट घालणारे ते भाजपाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. बहुधा त्यामुळेच की काय, पण सामान्य माणसाला ते आजही आपलेसे वाटतात. राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय याचं मिश्रण म्हणजे नितीन गडकरी. 1982 मध्ये धापेवाड्याला स्कूटरने येत होते आणि माझं प्रगती कृषी सेवा केंद्र दुकान होतं, त्यामधून ते खतं, बियाणे आणि कीटकनाशकसुद्धा त्या ठिकाणून येत होते. आमच्यासोबत बसत होते. त्याचा साधा पोशाख होता, सुतना, बंगाली, साधी राहणी आणि एक आवाज, कणखर आवाज होता आणि एक त्यांच्यामध्ये शैली होती की दुसऱ्याला आपलंसं कसं करावं. आणि निश्चित आमच्या दुकानामध्ये त्यांनी येऊन हितगुज करायचे, शेतकऱ्याबद्दल विचारपूस करायचे, कोणाला किती कशा प्रकारचा कापूस पिकला, शेतकऱ्यांना सोयाबीन कसं पिकलं, शेतकऱ्यांना ज्वारी कशी पिकली, शेतकऱ्यांना तुरी, गहू आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी विचारपूस करून निश्चित ते आमच्याकडून या गावाबद्दलची माहिती घेत होते. नितीनजी आणि धापेवाडा हे नातं अगदी अतूट असं नातं आहे. धापेवाड्यात त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. नितीनजी लहानपणापासूनच या गावात नियमितपणे भेट देत आले आहेत. गावात आलं की लोकांना भेटायचं, प्रेमाने, आदराने त्यांच्याशी बोलायचं, हा त्यांचा नित्याचा क्रम. केंद्रात मंत्री झाल्यापासून व्यस्ततेमुळे धापेवाड्यात येणं कमी झालं असलं तरी पण धापेवाड्यात येण्याची संधी ते कायम शोधत असतात. धापेवाड्याची यात्रा ही तर आवर्जून येणारी संधी. ही संधी नितीनजी कधीच गमावत नाही. गावात आलं की गावातल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करणं, त्यांच्याशी विनोद बुद्धीने संवाद साधणं हीही त्यांची आवडीची गोष्ट. गडकरी साहेब म्हणजे आमचं एक धापेवाडा वासियांचं एक असं श्रद्धास्थान आहे की त्यांच्याप्रती आमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे आणि त्यांचंही प्रेम आमच्या धापेवाड्यावरती खूप आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आम्ही तसं 50 वर्षापासून 40-45-50 वर्षापासून ते धापेवाड्यामध्ये त्यांचं मूळ गाव असल्यामुळे त्यांचं त्यावेळेस आता अति व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते खूप काही धापेवाड्याला येत नाही, पण त्यावेळेस होळीला आवर्जून ते धापेवाड्यामध्ये यायचे
आणि त्यावेळेस आम्ही आमचे कार्यकर्ते आणि आम्ही लोक त्यांच्या शेतावरती रंग लावायसाठी म्हणून त्यांना जात होतो, बँड बाजासहितनं. असं खूप आनंद व्हायचा त्यांना. तर त्यावेळेस तिथे म्हणजे त्यांना कांदा पोहे, चना, चिवडा या गोष्टीची खूप आवड. तर त्यावेळेस तिथे आमच्यासाठी सुद्धा ते स्वतःही खायचे आणि आम्हाला पण ते चना पोहे आणि चिवडा वगैरे खाऊ घालायचे. आणि रंग पंचमी आम्ही आणि खुल्या मैदानात बिलकुल त्यावेळेस बिलकुल एक आंब्याचं झाड होतं मोठं, त्या तिथे बसायचे एक खुर्ची टाकून आणि त्या सगळे कार्यकर्ते जमा गोळा व्हायचे. त्याच्यानंतर थोडासा त्यांचा व्यस्त कार्यक्रम झाला. केंद्रामध्ये मंत्री झाले, राज्यामध्ये मंत्री झाले, तेव्हापासून थोडंसं त्यांचं येण्याचं. तरी पण आता धापेवाड्याच्या यात्रेच्या निमित्तानं जर ते आम्ही 1-2 वेळा त्यांना प्रयत्न केला खूप, पण ते आले. पण फक्त त्यांनी मात्र ती आठवण काढून दिली की चना पोहा. तर त्या याच्यावरती आम्ही चना पोह्याचा कार्यक्रम घेतला आणि आवर्जून ते चना पोह्यांचं खूप आवड असते त्यांना आणि धापेवाड्यावरची खूप प्रेम आहे त्यांचं. आणि आम्ही म्हणजे महत्त्वाचे जे काही 10-20 कार्यकर्ते आहेत ते तिथे गेलोही तर प्रत्येकाच्या जुन्या लोकांच्या आठवणी काढतात. ते आपले भगवानजीचं कसं काय तब्येत आहे, आपले ते ठाकरे साहेब त्यांची कशी काय तब्येत आहे, म्हणजे जुन्या लोकांपासून ते सगळ्यांची आस्थेनं विचारपूस करतात. हे एक त्यांच्या स्वभावाचं खूप आहे. आणि साधं बोलणं, विनोदही त्यांच्या कधीकधी चर्चेमध्ये असा विनोदी होतो, पण कधीच ते कार्यकर्त्यावर रागवत नाही किंवा कार्यकर्त्याला बहुत. आणि खूप असं त्यांचं म्हणजे धापेवाड्याप्रती प्रेम आहे. आठवते आम्ही जेव्हा लहान होतो, मला वाटते मी 3री-4थीत वगैरे असेल, त्यावेळी साहेब लुना घेऊन यायचे धापेवाड्याला. तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीवर बसून नागपूरला जायचो, 3-4 दिवस राहायचो, परत साहेबांसोबत वापस यायचो धापेवाड्याला. साहेबांकडे जेव्हा नवरात्राचा उत्सव असायचा त्यांच्या कुळदेवीचा, रेणुका मातेचा, त्यावेळी पूर्ण नवरात्र आमचं तिथे जायचं. साहेबांची आई भानुताई, सर्व त्यांना भानुताई म्हणायचे, पण आमच्यासाठी त्या आईसारखंच म्हणजे होतं त्यांचं. त्यांच्यासोबत सर्कस पाहायला जायचो, रिक्षामध्ये बसून. या सर्व लहानपणीच्या खूप छान आठवणी आहे. नितीनजींनी त्यांच्या आयुष्यात कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. एखादी समस्या घेऊन दारात कोणी उभा राहिला तर त्याची निराशाही ते कधी करत नाहीत. 1980ला नितीनजी आमदार झाले तेव्हापासनं आजपर्यंतच्या काळात म्हणजे जवळपास गेली 43 वर्ष त्यांनी जवळपास 30 ते 35 हजार हार्टचे ऑपरेशन मोफत करून देण्याचा उपक्रम केला आहे. गरीब लोक माझ्याकडे येतात, ते माझ्यासोबत फोटो काढतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात, पण जाताना ते आशीर्वाद देऊन जातात. या आशीर्वादामुळेच मी एका अपघातातनं वाचलो. हे गडकरींचं विधान सुद्धा आपण सारेच ऐकून आहोत. राजकारणापेक्षा समाज जीवनाची कामं ही फार मोठ्या प्रमाणात करत राहिलेली आहेत. की कोणाचं ऑपरेशन करायचं आहे आता असं बोललं जातं किंवा मला माहीत आहे की त्यांनी जवळजवळ 10,000 हृदयाची कार्डियकीची ऑपरेशन करायला स्वतः पुढाकार घेऊन त्यांची ऑपरेशन केलेली आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं जे द्रव्य आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी जी कोणती मेहनत आहे ते सर्व त्यांनी केलेलं आहे. तर याचा अर्थ त्यांचा कल जो आहे तो समाज जीवनाचं स्वास्थ्य चांगलं राहण्याकडे हे जास्त राहिलेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. माझं मेडिकल क्षेत्रामध्ये सोशल वर्क आहे. मी गरिबांची मदत करतो आहे आणि माझं प्रेरणास्थान आणि माझे हिरो गडकरी साहेब आहेत. त्यांच्यापासूनच मला या गोष्टीची एक म्हणजे चालना मिळाली. जवळपास आतापर्यंत मी साहेबांच्या माध्यमातून, गोपीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 350च्या वरती लोकांचे फ्रीमध्ये मी ऑपरेशन्स केले. कार्डिओलॉजीमध्ये, आर्थो, नेफ्रो, कॅन्सर अशा अनेक पेशंटचं मी साहेबांच्या माध्यमातून म्हणजे ऑपरेशन्स केले आहे गरिबांचे. राजकारणातलं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून तर नितीनजींचा परिचय आपल्या सगळ्यांना आहेच, पण एक खवय्ये म्हणून सुद्धा ते अगदी फेमस आहे. संध्याकाळ झाली की त्यांच्या डोक्यात पहिला विचार येतो की आता खायचं काय, आज आस्वाद कुठल्या पदार्थाचा घ्यायचा. अस्सल भारतीय जेवणासह चायनीज पदार्थ ही सुद्धा नितीनजींची आवड आहे. संधी मिळाली की अशा पदार्थांवर ताव मारण्यात ते जराही कसूर करत नाही. त्यांच्या खवय्यगिरीबाबत अनेक किस्से त्यांचे निकटवर्तीय गमतीनं सांगतात.
मला एक तकदीर नावाचं आईसगोल्याचं दुकान आहे. तिथे आम्हाला जेव्हा आईसगोला खायचा असतो त्यावेळेला मी रात्री 12 वाजता जातो, त्याला दुकान उघडायला लावतो आणि आम्ही आईसगोला खातो. कधी कधी स्कूटरने पण जातो आणि आईसगोला खातो. आणि खळांब भाकरी खूप आवडतात. खिचडी, लोणचं, दही हुरडा हे खूप आवडतात. भरीत वांग्याचं, पानगे हे खूप आवडतात गडकरी साहेबांना. गडकरी साहेब जेव्हा जेव्हा धापेवाड्याला आले तेव्हा तेव्हा पिठल्यानं भाकरी, कुसुमबाई पिठल्यानं भाकरी करा, 2-2 कोडवाच्या भाकरी, पिठलं, भरीत हे खूप आवडतं त्यांना. जेव्हापासून येत होते तेव्हापासून त्यांना हा छंद होता. लहानपणापासून खाण्याचे मोठे शौकीन आहेत, जे आजही लोकांच्या चर्चेतून किंवा माध्यमातून ते कळतं. मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये नितीनजी असताना त्यांच्या दुपारच्या वेळेमध्ये त्यांचे डबे यायचे आणि ते डबे सर्व मिळून ते खात होते. दुपारच्या जेवणामध्ये ते बसत होते. तर आणि ते एक दुसऱ्याचं जेवण जे आहे ते हे त्याचं वाटपही करत होते किंवा एक दुसऱ्याच्या डब्यामधलं खाणं हाही त्यांच्या मैत्रीचा किंवा सहवासाचा त्यांचा परिणाम होता. एक दिवस ते सांगताना किंवा मी ऐकताना असं ऐकलं की आदरणीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा डबा आला आणि त्या डब्यामधलं थालीपीठं त्यांनी सर्वांना दिले, नितीनजींनाही दिलं. आणि नितीनजींनी जेव्हा पहिला घास घेतला त्यावेळेला नितीनजी म्हणाले की पंत, हे जे थालीपीठ आहे ना हे तुमच्या घरचे नाही आहे, हे अमक्या हॉटेलमधल्या कॅन्टीनमधले हे आहे. मनोहर जोशी एकदम अचंब्यात पडले. ते म्हणाले नितीनजी तुम्ही कसं काय ओळखलं? तर ते म्हणे याची चव जी आहे ती त्याच हॉटेलमधली आहे. इतका नितीनजींचा खाण्याबद्दलचा, कारण त्यांनी अनेक हॉटेलमध्ये अमक्या ठिकाणी अमकी चांगली गोष्ट आहे त्याचा स्वाद घेतल्याशिवाय नितीनजी राहिलेले नाही. धापेवाड्यातले लोक आजही नितीनजींबाबत जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यांचे विनोदी किस्से सांगतात, त्यांच्या प्रेमाची परिभाषा सांगतात. नितीनजींबाबत बोलताना या सगळ्यांच्या मनातलं नितीनजींबद्दलचं प्रेम सातत्यानं व्यक्त होत असतं. सर्वसामान्य माणसाविषयीचा कळवळा, जगभर असलेला मैत्रीचा गोतावळा, असा प्रेमाचा सागर त्यांच्यात अथांग भरला आहे. आम्हाला मुलासारखेच वाटत होते. 16 वर्षाचे होते गडकरी साहेब जेव्हा आम्ही शेतावर येत होते तेव्हा. आताही गडकरी साहेब आमच्यासाठी मुलाबाळासारखेच आहे. लहानपण नागपूरलाही जरी गेलं असलं तरी त्यांचं प्रेम हे धापेवाड्यावरती होतं आणि धापेवाड्यावर ये जा त्यांचं चालू होतं. माझा एक भाऊ बाहेर देशामध्ये आहे, आता सध्या तो मलेशियाला शिफ्ट झालेला आहे, आधी नॉर्वेला होता. हे जेव्हा साहेबांना कळलं त्यावेळी साहेब इतके खुश झाले. त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग होता तो. त्यांच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो, बाबांना विचारलं, मुलांविषयी विचारलं, तर बाबांचं म्हणजे ते कधी म्हणजे असं सांगत नाही ते हा ठीक आहे, खाऊन पिऊन खुश आहे, व्यवस्थित आहे मुलं, या पद्धतीचं साधं काम आहे माझ्या वडिलांचं. आणि ते जेव्हा साहेबांना सांगितलं ते एवढे खुश झाले. ते आपल्या जावयांना, त्यांच्या जावयांचं नाव आदित्य आहे, त्यांना बोलवणे, आदित्य हे आपले देवाजी आहे म्हणे, बाबाच्या खांद्यावर हात ठेवून, आणि त्यांना सांगायचे यांचा मुलगा स्पेनमध्ये आहे म्हणे. म्हणजे त्यांना म्हणजे जेवढी खुशी माझ्या वडिलांना नाही त्यापेक्षा जास्त खुशी साहेबांना होतं आहे. असे म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध आहे माझ्या वडिलांचे आणि साहेबांचे. बाकी सांगायचं म्हणजे काय, साहेब तर हिरोच आहे. गडकरी साहेबांविषयी धापेवाड्याबद्दल प्रेम आहे आणि ते देशामध्ये जाऊन मोठ्या पदावर जावे. आज त्यांच्याकडे रोड ट्रान्सपोर्ट या ठिकाणी मंत्रीपद होतं. निश्चित पुन्हा त्यांची बढती व्हावी अशी आमची धापेवाडीवाल्याची इच्छा आहे. 45 वर्षापासूनचा संबंध आहे आणि 45 वर्षामध्ये त्यांच्या सहवासात असताना ज्या अनेक गोष्टी मला पाहायला मिळाल्या त्या मोठ्या सुखावह आणि प्रेरणा देणाऱ्या, आनंद देणाऱ्या ठरल्या आहेत. असं जर मी म्हटलं तर काहीही त्यात भावलं होऊ नये. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या आधारावर त्यांनी राजकारणाला स्वतःला वाहून घेतलं. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचे कुठलेही भाषणं जर तुम्ही ऐकले तर त्याच्यामध्ये निव्वळ राजकीय अभिनिवेश किंवा भाव असा नसतो. तर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रात
काम करणारा जो शेतकरी असेल त्याला जोडधंदा कुठला दिला जाऊ शकतो, किंवा मग त्यांचे जे उत्पादनं आहेत त्याला अधिक भाव कसा मिळू शकतो, इरिगेशनचे प्रश्न जे आहेत ते कसे सोडवले जाऊ शकतात, अशा पद्धतीचे त्यांचे भाषणं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर असेही दिसतात की डिजिटलायझेशन असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, याचा वापर करून आणि मुलं स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकतील याचे अनेक प्रयोग करताना नितीनजी आपल्याला दिसतात. आज त्यांच्या राजकीय जीवनात एक अत्यंत उच्च टप्पा त्यांनी गाठलेला आहे आणि आता नुकताच 27 मेला त्यांचा वाढदिवस येतो आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या पुढील राजकीय आयुष्याकरता शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय नितीनजींचा वाढदिवस आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 27 मे, आणि या अनुषंगाने आम्ही सर्व भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरतर्फे सन्माननीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो. आदरणीय नितीनजी म्हणजे अजातशत्रू, ते म्हणजे आरोग्य दूत. जो राजकारणाच्या पलीकडे असलेला जो चेहरा आहे, जो माणूस आहे, जो स्वयंसेवक आहे, जो कार्यकर्ता आहे आणि जो नेता आहे आणि जो पालक म्हणून या नागपूरकरांसाठी सदैव रात्रंदिवस झटतो आणि त्यांच्यासाठी धावून जातो, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय नितीनजी. कोविड काळ असो, त्याच्यानंतरचा जो पिरियड आपल्याला दिसलेला आहे, हा विकसित भारतचं स्वप्न घेऊन आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नितीनजींनी पूर्ण भारतामध्ये रस्त्यांचं जे जाळं विणलं, त्याच्यामुळे कमी होणारे अपघात असतील, त्या कुटुंबाला होणारी मदत असेल, ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये गेलेली प्रगती असेल, आणि त्याच्यामुळे आज भारत मोठ्या डौलात एक मोठी महासत्ता होण्याकडे वाटचाल करत चाललेला आहे. अशा या देवस्वरूप माणसाचा वाढदिवस ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. म्हणून मी साहेबांना त्यांच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा जो हा कार्याचा सपाटा आपण म्हणतो, किंवा जे उत्तुंग असं कार्य त्यांनी या क्षेत्रात सर्व क्षेत्रात केलेलं आहे, जे औद्योगिक क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, वैद्यकीय असो, आणि सगळ्यांना घेऊन चालणार एक व्यक्तिमत्व आहे. सगळ्या कुटुंबांना, सगळ्या नागपूरकरांना आपला हवासा वाटणारा हा घरचा सदस्य, अशा नितीनजींना जन्मदिनाच्या परत खूप खूप शुभेच्छा. मा भारतीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की आदरणीय नितीनजी अशीच उंच भरारी भविष्यात घेत राहतील आणि आमची साथ त्यांना सदैव राहील, हीच श्रीरामचंद्र प्रार्थना. आमचे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तसेच नितीनजी म्हटलं म्हणजे एक विकास पुरुष असं त्यांचं चित्र आहे. मागील 12 वर्षापासून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य शिबिर राबवत आहे. यावेळेससुद्धा आम्ही 27 मेपासून तर 22 जुलैपर्यंत एक सेवा पर्व, आरोग्य शिबिरचा सेवा पर्व आम्ही चालू आहे. 34 झोपडपट्टीमध्ये आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत. तिथे आम्ही निःशुल्क त्यांना चष्मे वाटप करत आहे. आणि नितीनचा स्वभावच तसा आहे का त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजकारण करत आलेले आहे. त्यांच्या ह्या स्वभाव गुणामुळे आज आमच्या सगळं एका फाउंडेशनमध्ये सुद्धा एका पदाधिकारी लोकांना एक त्यांच्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही ह्या होतो, त्या निमित्ताने आज सर्व गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळतो. आणि ते बिचारे आज एक आरोग्य म्हटलं म्हणजे त्याला आजच्या कलियुगामध्ये डॉक्टर्स लोकांचे जे ट्रीटमेंट्स आहे इतके महाग झालेले आहे, औषधी महाग झालेली आहे. त्यामुळे त्या गरीब लोकांना त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना सेवा देणं असं गडकरी साहेबांचं नेहमी ठरलेलं आहे. त्यांनी कितीतरी ऑपरेशन केलेले आहे, हार्टचे ऑपरेशन केलेले आहे, लंगड्या लोकांना पाय दिलेले आहे. आणि काय नाही, त्यांनी लोकांच्या सेवेसाठी आपला जीव त्यांनी हे करून केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी देशाचा विकाससुद्धा केलेला आहे. आणि तो असा नाही एकांगीन विकास नाही, त्यांनी सर्वांगीण विकासाच्या स्वप्न त्यांनी पाहिले आहे. खासदार क्रीडा महोत्सव असो, खासदार सांस्कृतिक महोत्सव असो, खासदार औद्योगिक महोत्सव, अशा प्रकारचे निरनिराळे कार्यक्रम घेऊन इथच्या कलाकारांना, इथच्या उद्योगधंद्यातल्या इंडस्ट्रीज लोकांना सगळ्यांना प्रोत्साहन त्याच्यापासून मिळत असतं. म्हणून आमचे आदरणीय नितीनजीचा उद्या वाढदिवस आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आणि त्यांच्या पुढील भविष्यामध्ये पुन्हा अशाच प्रकारचे सामाजिक कामं त्यांच्या हाताने घडो, त्यांना चांगली
त्यांची प्रकृती त्यांची आरोग्य चांगलं राहावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या फाउंडेशनतर्फे आणि भारतीय जनता उभी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.